नमस्कार, माझं नाव मिताली पंढरे. मी आपल्या बाया कर्वे इन्स्टिट्यूटच्या इंडिजिनियस न्यूट्रिशन या कोर्सची विद्यार्थिनी आहे. आज आपण किचन गार्डन म्हणजे आपली परसबाग याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत. तर परसबाग करणं किंवा परसबाग असणं किंवा परसबागेचा आपण विचार करणं हे इतकं इम्पॉर्टंट का आहे? तर हल्ली आपण बघतो की सगळीकडे अतिशय केमिकल्सचा वापर वाढलेला आहे. इवन मातीचा पोत हा केमिकल्समुळे पूर्णपणे बिघडलेला आहे. एक्सेसिव्ह खतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर, त्याच्यानंतर फवारणीसाठी मारण्यात येणारी रासायनिक औषधं, त्याच्यावरती करण्यात येणारे विविध प्रयोग, त्याच्यातनं वाढत जाणारा रसायनांचा उपयोग, हे सगळं आपण जेव्हा आपल्यासाठी परसबागेमध्ये आपण आपल्यासाठी जो काही भाजीपाला म्हणा किंवा काही औषधी वनस्पती म्हणा किंवा आणखीनही काही गोष्टी जेव्हा आपण आपल्या परसबागेमध्ये करत असतो तेव्हा आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला ह्या रसायनांच्या माऱ्यापासनं पूर्णपणे वाचवू शकतो. कारण ह्या रसायनांमुळे आपल्या अगदी काय म्हणूया आपण हार्मोनल लेवलपर्यंतच नाही तर DNA लेवलपर्यंत आता तो दुष्परिणाम हा जाणवायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं ह्या सगळ्या ह्याच्यापासनं वाचण्याचा प्रयत्न म्हणून परसबागेची म्हणजे परसबाग आपण वाढवणं किंवा किचन गार्डन करणं हे इम्पॉर्टंट ठरतं. तर किचन गार्डनमध्ये आपण काय काय करू शकतो? सगळ्यात पहिले आपल्याला हा मुद्दा येतो की नाही, हल्ली घरच एवढी छोटी असतात तर त्याच्यातून आपण गार्डनिंगसाठी कुठे जागा करणार किंवा गार्डन कसं बनवणार? तर असं काही नाही आहे की तुम्हाला खूप त्याच्यासाठी जागा लागते, मातीच म्हणजे जमीनच लागते, असंही काही नाही आहे. तुम्ही अगदी कुंड्यांमध्ये सुद्धा भाजीपाला वाढवू शकता किंवा काही छोट्या औषधी वनस्पती वाढवू शकता. तर त्याच्यासाठी कुंड्या म्हणा किंवा हल्ली हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्याच्यात तुम्ही व्हर्टिकल गार्डन तयार करून त्याच्यात अगदी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आणि तत्सम काही गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही गार्डनिंग करू शकता. मातीच लागते असंही नाही, कोकोपीट किंवा बाकी काही गोष्टी तुम्ही वापरून गार्डनिंग करू शकता. सो अशा ह्या बहुविध पर्यायांचा आपण जर विचार केला तर किचन गार्डनिंग हे खूप अवघड गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि किचन गार्डनिंगमध्ये आपण विविध प्रयोग आपण आपल्या लेव्हलला करून बघू शकतो. त्याच्यासाठी इंटरनेटवर देखील खूप सारी माहिती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर किचन गार्डन करताना आपण बेसिकली त्याला किचन गार्डनच म्हणतात. तर त्याच्यामुळे आपण फुलझाडं किंवा शोभेची झाडं ह्याचा विचार आपण त्याच्यात करत नाहीये. तर किचन गार्डनमध्ये म्हणजे मी आता हे माझ्या अनुभवावरनं सांगते, मी काही त्यातली तज्ज्ञ नाहीये, पण माझ्या इथे माझी थोडीशी जागा आहे की जिथे मी किचन गार्डन करत असते. तर तिथे मी बेसिकली पालेभाज्या काही किंवा कोथिंबीर, आळू अशा गोष्टी बरेचदा लावलेल्या आहेत किंवा आळू एकदा लावलं की ते येतच राहतं. तर त्याच्यामुळे पालेभाज्या, कोथिंबीर, विविध ह्या गोष्टी तर आपण वाढवूच शकतो. बीट लावू शकतो, त्याच्यानंतर मुळा लावता येतो, बटाटे लावता येतात. आणखीन त्याच्यानंतर शेंगवर्गीय भाज्या जसं की फरसबी म्हणा किंवा गवार, ही झाडं सुद्धा आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर भोपळी मिरचीचं झाड म्हणू आपण किंवा साधी आपली रोजच्या ज्या मिरच्या आपल्याला किचनमध्ये वापरायला लागतात त्या मिरच्यांची झाडं आपण लावू शकतो. अगदी छोटे छोटे वेल जरी आपण म्हटले की ज्याला म्हणजे आता घेवडा म्हणा किंवा दुधी भोपळ्याचा वेल म्हणा किंवा कारल्याचा वेल म्हणा. कारल्याचा वेल तर अगदी ह्याच्या आपल्या काय म्हणूया आपण खिडकीच्या ग्रिलवरती पण चढून अतिशय सुंदर प्रकारे तो वेल येतो. त्याच्यामुळे हे सगळे प्रयोग आपण करायला काहीच हरकत नाही. आणि हा विषमुक्त भाजीपाला जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. आणि हो, त्याची चवही पूर्णपणे वेगळी असते. अतिशय फ्रेश आणि छान चव आपल्याला ती लागते म्हणू आपण. किंवा त्याचं जर तुम्ही पानांचं टेक्स्चर बघितलं, त्याचा रंग बघितला तर तोही अतिशय सुंदर असा येतो. त्याच्यानंतर जसं भाजीपाल्याचा आपण विचार केला तसं काही आपण जे रेग्युलर आपल्याला लागणारी हर्ब्स म्हणूया आपण की छोट्या ज्या औषधी वनस्पती असतात त्या सुद्धा आपण लावू शकतो. अगदी कढीपत्ता म्हणू नका किंवा तुळस, गवती चहा, हे असे प्रकार सुद्धा आपण आपल्या किचन गार्डनमध्ये किंवा कुंड्यांमध्ये लावून
रेग्युलरली वापरात आणू शकतो. त्याच्यानंतर नागवेलीची पानं झाली किंवा मिरीचा वेल झाला, ह्या सुद्धा गोष्टी आपण वाढवू शकतो. अगदीच जर थोडी मोठी जागा असेल तर आपण काही फळझाडं लावू शकतो आणि त्याचा अतिशय आनंद हा आपल्याला ती वाढताना झाडं बघून किंवा ती भाजी खाताना म्हणा किंवा हे अतिशय आनंददायी असतं. आणि त्याचा एक वेगळा उपयोग म्हटलं तर किचन गार्डनिंग म्हणा किंवा गार्डनिंग म्हणा, हे मेडिटेटिव्ह असतं. आपण आपल्या मुलांना गॅजेट्सपासून दूर ठेवण्यासाठी देखील त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. मुलांना गार्डनिंग शिकवणं किंवा पेशन्सने ते वाढताना बघणं आणि ते त्याच्यानंतर आपण खरोखरी वापरणं, ह्या खूप आनंददायी गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे किचन गार्डनिंग हे प्रत्येकाने करावं असं मी नक्की सजेस्ट करेन. धन्यवाद.